एका विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांनी चिठ्ठी देऊन घरी पाठवलं। सांगितलं चिठ्ठी फक्त आईला वाचायला द्यायची। आईने चिठ्ठी वाचली, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं। विद्यार्थ्याने त्या आईच्या मुलाने विचारलं, आई काय लिहिले चिठ्ठीत? आईने सांगितलं, शाळेतील शिक्षकांचं म्हणणं आहे की तुमचा मुलगा अत्यंत विद्वान आहे, बुद्धिवान आहे, खूप हुशार आहे। त्याला शिकवण्याच्या योग्यतेचे शिक्षक आणि तसा स्टाफ आमच्याकडे नाही, त्यामुळे कृपया तुमच्या मुलाला तुम्ही घरीच शिकवा आणि आईच्या हाताखाली त्याचं शिक्षण होऊ द्या। आईने आपल्या मुलाला ती जिवंत आशेपर्यंत शिकवलं आणि तो मुलगा त्या शतकातील, त्या काळातील सर्वोच्च महाविद्वान वैचारिक शास्त्रज्ञ बनला, ज्याने अनेक शोध जगाला दिले, ज्याचा शोध आपल्याला विजेचा बल्ब म्हणून माहिती आहे। असे संशोधक शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन। एडिसननी प्रचंड उंचीवर गेल्यानंतर अनेक पेटेंट त्यांना मिळाल्याच्या नंतर जुन्या सगळ्या वस्तू बघताना त्यांना आईचं पत्र मिळालं। ते वाचलं आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं। पत्रात लिहिलेलं होतं, तुमचा मुलगा अत्यंत बुद्धीने मंद आहे, त्याचा स्वभाव ढ आहे आणि तो काही विद्यार्थ्यांबरोबर शिकू शकणार नाही, म्हणून आम्ही त्याला शाळेतून कमी करत आहोत। कृपया आपल्या मुलावर लक्ष घाला। आईने आपल्या मुलाला कधीही तो ढ आहे, बुद्धीने मंद आहे असं न सांगता त्याच्यावर विधायक संस्कार केले, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर, अनेक प्रॅक्टिसच्या जोरावर जगातला सर्वोच्च महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन बनले। आणि म्हणून जिद्द, चिकाटी, मेहनत आणि त्याला परिश्रमाची जोड असेल, सातत्याची जोड असेल तर तुम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, अडवू शकत नाही। हे थॉमस एडिसन आणि त्यांच्या आईने जगाला प्रचंड मोठा संदेश दिलेला आहे, मेसेज दिलेला आहे।